राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप. भाऊ यांच्याद्वारा या कार्यक्रमाचं निमंत्रण प्राप्त झालं आणि या ठिकाणी येऊन सेवा करण्याचा योग आलेला आहे. ऐसे माझेनी नाम घोषे नाहीची करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरीन. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी या ओवीमध्ये प्रार्थनाच केलेली आहे एक प्रकाराने की या जगाला संपूर्ण विश्वाला महासुखाने दुमदुमीत भरून टाकता येऊ शकतं. एक प्रकारचं हे आश्चर्य आहे. व्यावहारिक दृष्टीने जर तुम्ही पाहिलं तर या जगामध्ये सर्वात दुर्लभ जर काय असेल तर ते सुखच आहे. पण ज्ञानोबरायांची प्रार्थना आहे की या संपूर्ण विश्वाला जगाला मी सुखाने भरून टाकणार आहे. आणि कशाच्या जोरावर करणार आहात? कोणती शक्ती तुम्ही अशी वापरणार आहात की ज्या शक्तीच्या द्वारा तुम्ही या जगाला सुखाने भरून टाकणार? तर त्या शक्तीचंही वर्णन या ओवीमध्ये ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. मुळातच 9व्या अध्यायातील या 14व्या श्लोकामध्ये सततम कीर्तयन्तो माम या श्लोकावर विस्ताराने ज्ञानोबराय ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला या सगळ्या विषयाचा वहापोह या ठिकाणी करतात. सततम कीर्तयन्तो माम हा श्लोक उच्चारत असताना यतंतस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ह्या एका श्लोकावर विस्ताराने ज्ञानोबरायांनी भगवंताच्या नामस्मरणाचं काय फल आहे त्यावर बोललेलं आहे. एक गोष्ट आपल्या समोर सांगणं अतिशय आवश्यक आहे. 5000 वर्षापूर्वी युद्धाच्या रणभूमीवर अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली श्रीमद भगवद्गीता ती 700 श्लोकात आहे. 5000 वर्षाच्या कालखंडामध्ये या श्रीमद भगवद्गीतेवर शेकडो टीका व्याख्या निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने जर आपण विचार केला तर 2500 वर्षापूर्वी आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी शांकर भाष्य नावाचा एक टीका लिहिलेली आहे. परंतु या सगळ्या असलेल्या टीका या सगळ्या असलेल्या व्याख्या यामध्ये सरस असलेली टीका आहे ती म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी. वेगवेगळ्या कारणाने आपण त्याचं वर्णन करू शकतो. परंतु विशेष रूपाने सांगायचं झालं तर असं म्हणता येईल आपल्याला भगवान परमात्मा ज्या वेळेला श्रीमद भगवद्गीतेमध्ये कर्म भक्ती ज्ञानाच्या वर बोलतात, विस्ताराने बोलतात, त्यावेळेला ते विस्ताराने बोलणं सुद्धा जर ज्ञानेश्वरीकडे पाहिलं तर ते संक्षिप्त आहे असं वाटतं. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी विस्ताराने बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते संक्षिप्त आहे असं वाटतं. शंकर भाष्य वाचलं तर कळेल आपल्याला. पण ज्ञानेश्वरी ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ज्ञानेश्वरी पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की भगवंताला जे बोलायचं होतं गीतेच्या द्वारा आता याच्यामध्ये संक्षिप्त काहीही राहिलेलं नाहीये, पूर्ण विस्तार झालेला आहे. म्हणून महाराष्ट्राच्या गावागावामध्ये प्रत्येक जनमानसामध्ये शांकर भाष्य प्रचलित नाही. कदाचित गीतेचे सगळे श्लोक किंवा गीता ही सर्वांना माहीत असेल, माहीत नाही. पण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी माहीत नाही असा माणूस नाही. हे त्याचे कारण आहेत. एका श्लोकाला एका सिद्धांताला शेकडो दृष्टांत, एक विषय विस्ताराने मांडण्याची पद्धती आणि हे सगळं करत असताना अतिशय भाषेचा ठेवलेला बॅलेन्स, समतोल. 725 वर्षापूर्वीची भाषा आहे.
आजही नित्य नूतन आहे. आजही नित्य नूतन आहे हे म्हणणं कमी पडेल. चंद्र सूर्य असेपर्यंत नित्य नूतन राहणार आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत नित्य नूतन राहणार आहे. अनेक टीका निर्माण झाल्यात, भविष्यात होऊ शकेल, पण ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आहे. भाव अक्षराच्या गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी. वर्णन करताना संतांनी सांगितलंय ज्ञानेश्वरीचे शब्द हे सामान्य अक्षर नाही, एकेका शब्दामध्ये भाव आहे. केवळ भाव आहे असं नाही, तर ब्रह्मज्ञान आहे. हा समन्वय आहे. आपण सगळे गुरुजींचं श्रवण केलेले भाविक आहात. हे सगळ्या साधना भिन्न भिन्न आहे. भाव असेल तर ज्ञान असेल असं नाही, ज्ञान असेल भाव असेल असंही नाही, पण इथे समन्वय आहे. भाव आणि ज्ञान, ब्रह्मज्ञान याचा समन्वय ज्ञानोबरांनी अतिशय एवढ्या कमी वयामध्ये वयाचा आपण विचार ज्ञानोबरांच्या बाबतीत करणं हे चुकीचं ठरेल. संत आहेत ते. सांगण्याचं एवढंच तात्पर्य आहे. अशा प्रकारच्या या विस्ताराने वर्णन केलेल्या 14व्या श्लोकामध्ये ज्या वेळेला नामाबद्दल बोलायचं आहे त्यावेळेला ज्ञानोबरांनी या सिद्धांताच्यावर बोलत असताना कळस केला आहे. ऐसे माझेनी नाम घोषे. भगवंताच्या नामाचा प्रभाव काय असू शकेल, कल्पनेच्या पलीकडे आहे. भगवंताच्या नामाचा प्रभाव काय असू शकेल, तर जगात सगळ्यात जास्त दुर्मिळ असलेलं जे सुख आहे, जो आनंद आहे, तो आनंद, ते सुख आपल्याला सहज प्राप्त करून देऊ शकेल, ही भगवंताच्या नामाची शक्ती आहे. मला वाटतं विचारसागरामध्येच हे वर्णन आलेलं आहे की कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती एखादा राजा असेल, चक्रवर्ती राजा असेल आणि त्या राजाला कशाचीच गरज नाही असं वाटत असेल, पाहिल्याच्या नंतर त्याला कशाचीच गरज नाही असं वाटत असेल, पण त्याच राजाला जर तुम्ही विचारलं की तुम्ही चक्रवर्ती साम्राज्य तुमच्याकडे आहे, चक्रवर्ती राजा तुम्ही आहात, तुम्हाला काही हवं आहे का, तर तो सांगू शकतो की मला हो, मला सुख हवं आहे. सामान्य व्यक्तीपासून तर चक्रवर्ती राजापर्यंत सर्वांना अपेक्षित असलेलं काय असा जर प्रश्न पडला तर उत्तर आहे त्याचं नाव आहे सुख. सगळ्याला हवं आहे, सर्वांना हवं आहे. आणि म्हणूनच तुमची आमची सगळ्यांची धावपळ आहे. सगळ्यात जास्त मनुष्य कशासाठी हे सगळं करतो, सर्वात जास्त आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न कशासाठी करतोय, तर त्याचं हेच उत्तर आहे, ज्या सुखासाठी करतोय. म्हणून सर्व सुखाच्या अशा जन्म गेला, याही प्रमाणावरून ही सिद्ध होतं. क्षण एक यत्नमुक्ती नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, मायाविष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनते कोणी. ज्या मार्गाने आम्हाला प्रवास करणे अपेक्षित आहे आणि ज्या मार्गाने प्रवास केल्यानंतर हे सुख आम्हाला मिळणार आहे, तो मार्ग हुकलाय, चुकलाय, दिशा बदलली आहे. बरं, सर्वसामान्य अज्ञानाची बदलली. ज्याला या शब्दाचं ज्ञान नाही, कुठला विवेक नाही, कुठला अध्यात्माचा मार्ग माहीत नाही, अशांचा मार्ग हुकला चुकला, हे नवल नाही, आश्चर्य नाही. पण आश्चर्य हे आहे, या मार्गावर मार्गक्रमणा करणाऱ्यांचं सुद्धा मार्ग बदलल्यासारखा दिसतोय. वरवर तर दिसताना याच मार्गावर आहेत, पण शाश्वत सुखाच्या अपेक्षेसाठी प्रयत्न करतो आपण, परंतु ते शाश्वत सुखाच्यासाठी प्रयत्न होत नाही, दुसरीकडे होतो. म्हणून उपनिषदकाराने अतिशय गोड लिहिलेलं आहे, एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा एक करोती तस्मात् अस्तम येन पश्यन्ति धीरा.
तेषाम शाश्वत सुखम नैतरेषाम. धीर पुरुषाने, ज्ञानी पुरुषाने, विवेक संपन्न असलेल्या व्यक्तीने सुखाचा शोध घ्यायचा कुठे आहे? एको वशी सर्व भूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यः करोति. उपनिषदाची भाषा आहे. तस्मात् मस्तम येन पश्यन्ति धीरा तेषाम शाश्वत सुखम नैतरेषाम. आता धीर गंभीर वाटणारी माणसं, विवेक असण्याचा आविर्भाव दाखवणारी माणसं, परमार्थाच्या मार्गावर आरूढ झाल्याचा भास निर्माण करणारी माणसं, पण ज्या वेळेला सुखाचा विषय येतो त्यावेळेला ते विषयामध्ये सुखाचा शोध घेतात. हे ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला मोठं आश्चर्य वाटतं. ठीक आहे, अज्ञानी माणूस चुकला, नवल नाही, आश्चर्य नाही. पण परमार्थाच्या मार्गावर आरूढ झालेला माणूस जर विषयामध्ये सुखाचा शोध घेत असेल तर आश्चर्य आहे. निळोबारीची एक अतिशय गोड सुंदर गवळण आहे. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण. संतांनी जे वाङ्मय आमच्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे त्या वाङ्मयाचा एक एक शब्द जर तुम्ही पाहिला तर त्या एका एका शब्दामध्ये सिद्धांत भरलेले आहेत. नित्यानंदापुढे आनंद तो कोण, निळोबाराय बोलतात, विषय सुख बाई बापुडे ते क्षीण होणार आहे. नित्यानंद आहे तो माझ्या भगवंताच्या नामाचा आहे, परंतु त्याकडे कोणाचं लक्ष नाही. ज्या वेळेला आपण आव्हान करतो, बऱ्याच लोकांना तर ते मध्ये मध्ये आपण ज्या वेळेला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन करतो, लोकांना वाटतं ही जाहिरात आहे माऊली महाराज. त्यांना हे माहीत नाही की हे विठ्ठलाचं भजन केलं जातं, या निमित्ताने तुमच्याकडनं नामस्मरण करून घ्यायचं आहे. बरेच लोक तर कीर्तनाला येतानाच उशिरा येतात. ते म्हणले ते अगोदरचं आटपून हो द्या, म्हणले त्यांचं हो द्या, एकदा उरकून घ्याव द्या. ते काय भजन, जिथे भजन आहे तिथे देव आहे, हे कधी कळणार आहे? भक्ती संप्रदाय असणाऱ्या वारकरी परंपरेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला हे सांगण्याची गरजच नको आहे असं मला वाटतं. मुळामध्ये हा संप्रदायच भक्ती संप्रदाय आहे आणि या संप्रदायामध्ये भक्ती करत असताना जो मूळ गाभा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे शक्य आहे. ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा करून सांगितलं, हे शक्य आहे. आम्हाला तुम्हाला सर्वांना याची यावं, जीवाला जगातल्या प्रत्येकाला संसार प्रपंच करता करता सुद्धा सुखी जीवन जगता येऊ शकतं. अजिबात शंका घेण्याचं काही कारण नाही. हे शक्य आहे, पण ज्ञानोबरांनी दाखवलेल्या मार्गावर आपण आरूढ झालो तर शक्य आहे. नाहीतर संपूर्ण आयुष्य संपून जाईल महाराज. गेलं, अनेकांचं गेलं. सामान्य गोष्टी प्राप्त करण्याच्या नादामध्ये आयुष्य संपलं. वाक्य बघा, कळतं का? सामान्य गोष्टी एकदम सिंपल, ज्याच्यासाठी आम्ही आयुष्य झगडतोय ना, या सगळ्या गोष्टी अतिशय सामान्य आहेत, पण याच्यासाठी आम्ही सगळं आयुष्यपणाला लावलं. ज्याच्यासाठी हे आयुष्य मिळालं ते करण्याकरता वेळच शिल्लक उरला नाही. आयुष्य संपलं. हो, मला हे सांगायचं, आयुष्य संपलं. म्हणून साधू संतांनी आम्हाला सावध केलंय, बाबांनो उठा. नामदेव महाराजांचा गोड अभंग आहे, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. किती गोड अभंग आहे. एक अभंग आमच्या आयुष्यात परिवर्तन करू शकतो, एवढा सुंदर अभंग आहे. उठा जागे व्हा, पांडुरंगाचं स्मरण करा. सुखी व्हायचंय ना, उठा जागे व्हा, देवाचं स्मरण करा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जण, बंधू स्वय रे पिशून, सर्व मिथ्या हे सोडून नाही. काय? सर्व मिथ्या हे जाणून सोडण्याची गरज नाही. जाणणं आणि सोडणं वेगवेगळे शब्द आहे. जर सोडून म्हणलं तर तुम्हाला सगळ्याला जावं लागेल कुंभमेळ्याला, मग मला जावं लागेल आणि तुम्हाला जावं लागेल. आपण ग्रस्ती. आता माऊली महाराज तुमचा वेगळा विषय, आम्हाला कसं जमणार हे सगळं?
सर्व मिथ्या हे जाणून सोडून नाही. पंडित महाराज आहे. सर्व मिथ्या हे जाणून, याला अंडरलाईन करा या वाक्याला. सर्व मिथ्या हे जाणून सोडून नाही. सोडता आलं तर फारच छान आहे, पण हे आता नाही विचार करायचा सोडण्याचा. त्याची एक सिस्टीम ठरलेली आहे. असा मोगम कधी पण विचार करत जाऊ नका. इथं बसणाऱ्यापैकी कोणाला जर वाटत असेल हे सोडून आपल्याला सगळीकडे जायचं आहे, तर याला एक विशिष्ट वयाची तुम्हाला आता वाट पाहावी लागणार आहे. कारण अध्यात्मशास्त्रामध्ये, धर्मशास्त्रामध्ये ब्रह्मचारी आश्रम आहे, त्याच्यानंतर पुढचा दुसरा आश्रम गृहस्थ आश्रम आहे, त्याच्यानंतर तिसरा आश्रम वानप्रस्थ आहे, आणि मग चौथ्या आश्रमात सर्व सोडून निघण्याची भाषा करायची आहे. अगोदर नाही. आपल्याला कर्तव्य कर्म भगवान परमात्माने गीतेमध्ये किती सुंदर लिहिलेलं आहे. कर्म करतो मिहरसी, योग कर्मसु कौशलम. कुशलतापूर्वक केलेलं कर्म हा सुद्धा एक भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे. एकाच गीतेमध्ये 2 शब्द आहे, कर्मसन्यास. कर्मसन्यास आणि कर्मयोग शब्द विरुद्ध आहे, दिसाला विरुद्ध शब्द आहे. कर्म करण्याची भाषा एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला कर्मसन्यास आहे. पण काय कर्मसन्यास शब्दाचा अर्थ आहे? कर्तव्य कर्म करत असताना, कर्तव्य कर्म पूर्ण करत असताना फलाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, तो कर्मसन्यास आहे. म्हणून सर्व मिथ्या हे जाणून, हे कळलं की मिथ्या हे जाणून हे पण कळेल. शरण निघा देवासी, माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हे कळलं तरी पण कळणार आहे सर्व मिथ्या हे जाणून, है ना. आयुष्य जात आहे पहा, दुसऱ्याचं नाही पहा. आपण अंत्यविधीला गेलो की दुसऱ्याचं आयुष्य पाहतोच. अरे हे आत्ता बोलले, कोणी म्हणतं काल आमचा फोन झाला, कोणी म्हणतं परवा आम्हाला भेटले, कोणी म्हणतं आम्ही आत्ता जेवलो, आत्ता आमची भेट झाली, राम राम श्याम श्याम. आपलं स्वतःचं हे आयुष्य कमी होत आहे. हे बघा, आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर बहा. ध्यानी रहा श्रीहरीची. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा. मुक्ती सायुज्यता वरा, हेच करा बापांनो. मुक्ती सायुज्यता वरा. हे बघा, या चरणाचा संदर्भ लक्षात घ्या. आयुष्य जात आहे पा, काळ जपत असे मा, स्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्रीहरीच्या. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा. नामस्मरण क्षणोक्षणाला करा, त्याचा लाभ मुक्ती सायुज्यता वरा. त्यात सुद्धा अध्यात्म आहे का? ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते, त्यावेळेला सुखाची अनुभूती होते. शब्द समजून घ्या. आणि ज्या वेळेला वृत्ती पुन्हा अस्थिर होते, त्यावेळेला पुन्हा दुःख तिथे आपल्या अनुभवाला येऊ लागतं. आता हे विषयामध्ये वृत्ती स्थिर झाल्यासारखी वाटते, पण वृत्ती स्थिर विषयाच्या द्वारा होतच नाही आहे. मी तुम्हाला यासाठी एक छोटंसं उदाहरण देतो, लक्ष देऊन ऐका. हे पण वेदांताच्या काही चिंतनामधून आलेलं उदाहरण आहे. एक कल्पना करा, गुलाबजाम आहे. गुलाबजाम सर्वांना आवडणारे, आमच्या या सर्व साधकांना फार आवडतात गुलाबजाम. साधकांना गुलाबजाम आहे. काय? गुलाबजाम. गुलाबजाम खाल्ल्याच्या नंतर आनंद होतो का दुःख होतं? कोणी सांगू शकेल? आनंद होतो. गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंद होतो की दुःख होतं? कुणीही सांगू शकेल? आनंद होतो. गुलाबजाम खाल्ल्यानंतर काय होतं? आनंद होतो. मग माझा प्रश्न असा आहे, गुलाबजाम या पदार्थामध्ये जर आनंद देण्याची ताकद आहे, क्षमता आहे, तर कायमस्वरूपी गुलाबजामने सर्वांना सारखा आनंद द्यायला पाहिजे. शक्य काय? अहो, एका व्यक्तीला गुलाबजाम आनंद देतो, दुसऱ्या व्यक्तीला दुःख देतो. हे सगळ्या विषयाचं आहे. मी फक्त गुलाबजामचं उदाहरण आपल्याला दिलं आहे. ज्या गुलाबजाममुळे एकाला आनंद झाला, त्याच गुलाबजाममुळे दुसऱ्याला दुःख झालं.
मग आपल्याला झालेला आनंद गुलाबजाम खाल्ल्यामुळे झाला का क्षणिक वृत्ती स्थिर झाल्यामुळे झाला, हे अतिशय बारीक तत्वचिंतन आहे. हा आनंद झाला कशामुळे? हा आनंद जर गुलाबजाम खाल्ल्यामुळे झाला आहे, तर एक गुलाबजाम खाल्ल्याने आनंद झाला ना, 100 गुलाबजाम खाल्ल्याने सुद्धा आनंदच व्हायला पाहिजे. व्हायलाच पाहिजे. 1000 गुलाबजाम खाल्ले तरी आनंदच झाला पाहिजे. तुम्ही म्हणाला 1000 आम्ही खाऊ शकत नाही, 10 दिवस गुलाबजाम सारखे सारखे तुम्ही खा ना, 100 काय फरक पडला त्याला? 1000 होतील ती. गुलाबजाम या पदार्थामध्ये जर आनंद देण्याची क्षमता आहे, तर तुम्हाला आयुष्यभर त्या गुलाबजामने आनंदच द्यायला पाहिजे. असं होतं? नाही होत. मग झालं काय? झालं हेच, गुलाबजाम खात असताना वृत्ती स्थिर झाली, क्षणिक झाली, पण आम्हाला असं वाटायला लागलं आमच्या अज्ञानामुळे की आम्हाला गुलाबजामनीच आनंद दिला. बस हेच तुमचं माझं सगळ्यांचं झालेलं आहे. एखादा विषय डोळ्यासमोर आला, त्या विषयाची भुरळ पडली, असं वाटायला लागलं की आपल्याला आता मस्त आहे, पण ते क्षणिक आहे. अहो क्षणिक आनंदाच्या साठी सुद्धा, माझा शब्द नीट ऐका, क्षणिक आनंदाच्या साठी सुद्धा तुमच्या विषयाने ते काम नाही केलं. क्षणिक आनंद देण्याच्या साठी सुद्धा काम विषयाने नाही केलं, वृत्तीच्या स्थिरतेने झालं. हे मला लक्षात आणायचं आहे तुम्हाला. अधोरेखित करा या वाक्याला. ज्याला तुम्ही आनंद मानलाय, व्यवहारातला आनंद जरी तुम्हाला प्राप्त झालाय असं तुम्हाला वाटतं, पण तोही आनंद तुमच्या विषयाने नाही दिला, तो वृत्तीच्या स्थिरतेने झाला. आता एक छोटासा प्रश्न माझा असा आहे, विषय मिळाल्याने वृत्ती स्थिर झाली, काही क्षणाकरता आनंद मिळाला, भगवंताचं जर सतत नामस्मरण केलं तर वृत्ती किती स्थिर होईल? कायमस्वरूपी होईल. आणि एकदा वृत्ती स्थिर झाली रे झाली की आनंद शोधण्यासाठी जगात कुठेही फिरावं लागणार नाही. हेच इथे ज्ञानोबरांना अभिप्रेत आहे. ऐशे माझेनी नामघोषे. कसं तुम्ही करू शकाल हे मी आपल्याला सांगतोय. नामस्मरणाने कसा मला आनंद होऊ शकतो? ऐकतच राहावा. भाऊ आमचे कार्यक्रमाला जातात, त्यावेळेला त्यांना अनुभव आहे. भाऊ लोक सांगतात, आपण बसलो ना, ते बाकीचं काही नाही सांगत, ते बाकीचं दुसरं सांगतात. एक मनुष्य तर मला असं म्हणाला, महाराज आपलं टार्गेट आहे. म्हणलं टार्गेट? म्हणलं काय टार्गेट आहे? 1 CR पर्यंत जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. पंडित महाराज मला माहीतच नव्हते, पोकळे महाराज 1 CR काय आहे? विष्णू महाराज 1 CR माहीत नव्हतं, तेव्हा मला ते कळालं 1 CR म्हणजे काय प्रकार आहे. अरे बाबा, टार्गेट हे ठेवलं पाहिजे की जोपर्यंत माझा 1 CR नामस्मरण होणार नाही तोपर्यंत मी आयुष्यात थांबणार नाही. हे टार्गेट ठेवा ना. काय टार्गेट ठेवताय म्हणले 1 CR? अरे बाबा हो, हे असे 1 CR आणि 10 CR आणि 100 CR थप्पीला लागले, थप्पीला कोणी विचारत नाही. देशाचा शहंशाह जरी असला तरी सुद्धा त्याला, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना एकच प्रवास करायचा आहे. आम्हाला, तुम्हाला सर्वांना अशा प्रकारचं आमच्या पुढे टार्गेट असलं पाहिजे की जे टार्गेट आम्हाला याही लोकात आणि परलोकातही काम येणार आहे. करा हरिभक्ती परलोक येईल कामा, सोड विना यमा पासून या. हे काय टार्गेट घेऊन बसला? सामान्य टार्गेट. आणि कोणाचं काय झालं म्हणून तुमचं आमचं होणार आहे? एक वाक्य सांगू का? या विषयाला मी विस्ताराने बोलणार नाही. माझ्यासमोर तुम्ही सगळे साधक बसलेले आहात. काही कीर्तनकार मंडळी आहे, महाराज मंडळी आहे, संत महंत आहे, सर्वांच्या चरणावर माझं वंदन आहे. आणि काही साधक आहेत. हे बघा, इकडे सगळे साधक मंडळी आहे. एक वाक्य सांगतो ऐका. जी संपत्ती मिळवण्याच्यासाठी आम्ही सगळी शक्ती खर्च करतो, सगळं आयुष्यपणाला लावतो, ज्यांच्यासाठी आपण हे सगळं केलं ते सगळे मंडळी एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावर गेल्यानंतर त्या संपत्तीपासून आपल्याला बेदखल करण्याचं षडयंत्र करतात. याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे याचं? हे शेवट सांगितलं मी तुम्हाला, त्याच्या पुढे शब्द नाही सांगायला. तरी सुद्धा 1 CR 2 CR काय भाषा आहे? आम्ही आमच्या आश्रमातील विद्यार्थ्यांना एक दिवस विचारलं, बाळांना तुम्ही नामस्मरण करता? ते म्हणले हो करतो. एकाला मी विचारलं किती करतो रे बाळा?
त्यांनी मला सांगितलं, मला आश्चर्य वाटलं. फुकटे महाराज, त्या एका साधकाने सांगितलं, मी दररोज 20,000 ज्यांचा ऑलरेडी या मार्गात प्रवेश झालेला आहे, प्रवास सुरू झालेला आहे, बराच काळ लोटलेला आहे, आता फार कमी काळ शिल्लक उरलेला आहे, अशा मंडळीने तर याचा विचार केला पाहिजे. ज्ञानोबरांची प्रार्थना आहे, तुमची माझी नाही आहे. या विश्वाला, या जगाला सुखाने भरून ज्ञानोबराय म्हणतात, या जगाला आम्ही उरणार आहोत. मग ही ज्ञानोबरांची प्रार्थना आहे, सत्य प्रार्थना आहे. याला तर कोणी काही म्हणू शकणार नाही. फक्त त्याच्यासाठी ॲक्शन घ्यावी लागणार आहे, कृती करावी लागणार आहे. सततम कीर्तयन्तो माम, कधी कधी नाही. आता श्रावण महिना सुरू आहे. मला आमचे आजच विष्णुकांत महाराज म्हणले, आपण कुठेतरी दर्शनाला गेलो पाहिजे. म्हणलं श्रावण महिन्यामध्ये सगळे मंदिरं फुल आहेत, आपण श्रावण संपल्यावर जाऊ. मंदिरात आपल्याला जागाच नाही आहे, कुठल्याही मंदिरात जागा नाही. ते म्हणले, कोणाची गर्दी जास्त आहे? म्हणलं, ज्यांच्यासाठी इतर महिने सगळे माप आहे, त्यांनी श्रावणामध्ये त्यांच्यासाठी तो स्पेशल महिना त्यांनी ठेवलेला आहे. अहो, ते फार गमतीने सांगतात बोलता बोलता, अहो आम्ही श्रावण धरला बरं का, आणि बाकीच्या महिन्याने काय तुझ्यासोबत भांडण केलं? फक्त श्रावणच धरला आणि बाकीच्या महिन्याचं काय अडचण आहे का बाबा तुला? अरे या सृष्टीमध्ये सगळ्या महिन्याचं वेगवेगळं महत्त्व आहेच ना. जसं श्रावणाचं तुला माहिती आहे, पुढे भाद्रपद महिना आहे, त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेला तर आश्विन, त्याही महिन्याचं वेगळं महत्त्व आहे. माघ, फाल्गुन, त्याच्यानंतर पुन्हा चैत्रात या, चैत्र वैशाख मध्ये कार्तिक राहिला आहे ना. चैत्र वैशाख ज्येष्ठ मधून सुरू केल्यामुळे घोटाळा झाला बरं का. सगळे पाठ आहे, माझे काही काळजी नका करू. जर बसल्या बाटल्या एका डोकं लारी, यांच्या मराठी महिने पाठ नाही, सगळं पाठ आहे आमचं. डोकं नका लावू, आम्हाला सगळं येतं, ते जेवढं सांगायचं तेवढं सगळं माहिती आहे आम्हाला, आहे ना माऊली महाराज. चैत्र वैशाख ज्येष्ठ सगळ्या महिन्याचं वेगवेगळं महत्त्व आहे. मग सगळे महिने आपले समजा की काय प्रॉब्लेम आहे? अहो किती मोठी क्रांती होईल सज्जन हो. जसा श्रावण महिन्यामध्ये भक्ती वाढली, श्रावण महिन्यामध्ये देवावरचा भाव वाढला, असा जर 12ही महिने वाढला तर किती मोठी क्रांती आहे, किती मोठी क्रांती आहे. पण नाही, सगळे महिने त्यांना पाहिजेत, फक्त एवढा एक महिना धरला आणि ते फार मग सांगतात गमतीने, आम्ही श्रावण धरला. धरा, चांगली गोष्ट आहे, पण माझं एवढंच म्हणणं आहे, श्रावणसारखे सगळे महिने धरा आणि पूर्ण पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. अहो आता तरी प्रतिज्ञा करा, ज्ञानोबरांच्या जन्माला 750 वर्ष झालेत आणि 750 वर्षाचा ज्ञानोबरांचा हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या महाराष्ट्राच्या मातीत आज आहोत. आता तरी प्रतिज्ञा करून टाका, गळ्यामध्ये मी पवित्र तुळशीची माळ घालणार आहे आणि आयुष्यभर या परमार्थाच्या मार्गावर प्रवास करणार आहे, नामधारक बनणार आहे आणि या जगामध्ये शेवटचा श्वास घेताना सुखाचा आनंदाचा घेणार आहे. ज्ञानोबरांनी प्रतिज्ञा केली त्याप्रमाणे, ऐसे माझेनी नामघोषे नाहीसी करते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरील. नक्कीच भरणार आहे. ज्ञानोबरांना विचारा ना, अवघाची संसार सुखाचा करीन, किती प्रतिज्ञा आहे. आनंदी भरीन तिन्ही लोके. ज्ञानोबरा म्हणतात, मी या दुःखाच्या संसाराला सुखाचं करणार आहे. कशाच्या जोरावर? तर हेच ऐशे माझेनी नामघोषे नाहीशी करते विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरीन. विस्ताराने फार पुढे बोलत गेलो तरी आदरणीय भाऊंचं आणि माझं बोलणं झालं. त्यावेळेला भाऊ म्हटले, थोडं उशिरा येऊ नका बरं का अण्णा, उशिरा येऊ नका. पण झालं नेमकं तेच, मला येता थोडासा उशीर झाला, मी माफी मागतो. ज्ञानोबरांची विश्व प्रार्थना आहे आणि ही विश्व प्रार्थना प्रत्येकाच्या अंगी उतरली पाहिजे. नामधारक आपण बनलो पाहिजे, आपल्या स्वार्थासाठी बनलो पाहिजे. काय वाक्य बोललो मी? कुणासाठी बनलो पाहिजे? आपल्या स्वार्थासाठी बनलो पाहिजे, कारण आपल्याला सुखी व्हायचं आहे. बाकीच्या गोष्टी लाभ मिळणारच आहे, पण आपला स्वतःचा स्वार्थ डोक्यात ठेवा. आपल्याला सुखी बनायचं आहे, त्याच्यासाठी नामधारक व्हायचं आहे, पण सतत सातत्यपूर्वक. कधी कधी
नाही. दीन रजनी हाची धंदा, कधी कधी नाही. सतत सदा नाम घोष करू हरिकथा, सततम कीर्तयन्तो माम यतंतस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कधी कधी नाही, कधी कधी काहीही केलं तरी त्याचा लाभ फार मिळणार नाही, कधी कधीच मिळणार आहे. आपल्याला परमनंट लाभ पाहिजे आहे, कधी कधी नको आहे, तर हे सातत्यपूर्वक करावं लागणार आहे. लाभ मात्र 100% मिळणार आहे. मुखी नाम हाती मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? हेच आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हटलेलं आहे. ते मोक्ष मिळवण्याच्यासाठी, तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी सतत देवाचं नाव घ्यावं लागणार आहे. हा ज्ञानोबरांचा आग्रह समजावा आणि तो प्रत्येकाने घ्यावा, हाच भाव व्यक्त करतो. पुन्हा आम्ही तुम्ही सगळे भाग्यवान आहोत आणि भाऊ मी सुद्धा स्वतः विशेष मला भाग्यवान समजतो. या ठिकाणी मला ज्ञानोबरांची सेवा करता आली. ज्ञानोबरांच्या जन्मस्थान असलेल्या आपेगावमध्ये या विश्वाला ज्ञानोबरांनी प्रार्थना दिली हो, विश्वाला एक संदेश दिला. विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानोबरांनी प्रार्थना केली. त्या ज्ञानोबरांच्या जन्मभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत, हे मी स्वतःचं माझं भाग्य समजतो. मला इथं बसता आलं, 2 शब्द बोलता आलं. भाऊंचे दादांचे मनापासून मी आभार मानतो. उपस्थित सर्व साधक आणि सर्व आदरणीय पूजनीय वंदनीय महाराज मंडळींच्या चरणावर वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.